नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या हे यूट्यूब चॅनलवर स्वागत करीत आहे. धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना एकनाथ शिंदे या दोन्ही पक्षांची युती होईल अशी चर्चा सुरूच होती, परंतु तसं काही घडलं नाही. मात्र खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या लोकसभा मतदारसंघात असलेल्या बार्शी विधानसभा मतदारसंघात मात्र हे घडलं आहे. बार्शी तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी अजित पवार आणि शरदचंद्र पवार पक्ष या सगळ्यांची आघाडी झालेली आहे. आणि खऱ्या अर्थानं इथं लढाई होणार आहे ती माजी आमदार राजेंद्र राऊत आणि विद्यमान आमदार दिलीपराव सोपल या दोघातच. इथं उमेदवारी देताना दोन्ही माजी आणि आजी आमदारांनी सर्व जातीय समीकरण, उमेदवाराचे पै पाहुणे आदी बघूनच उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळं बार्शी तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ह्या अटीतटीच्या होतील असं चित्र आहे. आज ह्या महाआघाडीचा विजय संकल्प मेळावा आमदार दिलीप सोपल यांच्या बंगल्यावर पार पडला आणि त्यामुळं या महाआघाडीच्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात आता उलटसुलट चर्चा आहे. दिलीप सोपलांनी अशी आघाडी करताना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना विचारलं होतं का, त्यांची परवानगी घेतली का, इथपासून ते त्यांनी आजच्या विजय संकल्प मेळाव्यासाठी जे निमंत्रण पत्रिका काढलेली त्यावर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचाही फोटो लावलेला होता. तर ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचं या महाआघाडीला मुख्य संमती आहे अशी चर्चा सुरू झाली. बघूया यावर पुढे काय काय होतंय ते. दरम्यान ह्याच्यावर बोलताना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ही अनैसर्गिक युती आहे आणि अशा अनैसर्गिक प्रकाराला मतदार धारा देत नाही आणि कुठल्याही परिस्थितीत सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजपसोबत असलेल्या इतर तालुक्यात असलेल्या त्यांची माहितीची सत्ता येईल असं ठामपणे सांगितलं आहे. आता याच्यावर उलटसुलट चर्चा सुरू राहील, आरोप प्रत्यारोप होत राहतील. ज्यावेळेस आता प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात पण सर्वांनी केली आहे आणि ज्यावेळेस 5 फेब्रुवारीला प्रत्यक्ष मतदान होईल त्यावेळेस मतदार कोणाला कौल देणार हे मतमोजणीच्या दिवशी सर्वांना कळणार आहे. कळंब येथील युवकांच्या फ्रेंड्स फॉर एव्हर या संस्थेकडून गेल्या वर्षीपासून कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येत आहे. या वर्षीच्या कृषी प्रदर्शनाचं काल या
कृषी प्रदर्शनाचे स्वागत अध्यक्ष धाराशिव कळमचे आमदार कैलास गाडगे पाटील, कळमच्या नगराध्यक्षा सुकापशी आणि कृषी क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते झाले. उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार कैलास गाडगे पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी फ्रेंड्स फॉर एव्हर ही जी कळमच्या युवकांनी स्थापन केलेली संस्था आहे ते कष्ट घेते, त्यामुळं कळंब तालुका आणि परिसरातील कृषीच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल घडेल, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल असं मत व्यक्त केलं आहे. या कृषी प्रदर्शनात अनेक कृषी विषयक कंपन्यांचे स्टॉल पण आहे. त्याचबरोबर जमिनीवर पिकवलेलं पिकं कशी असतात याचं पण हे आहे आणि विविध औषधे बियाणं याची पण माहिती यातील तज्ज्ञ लोक भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना देत आहे. प्रदर्शन तशा अर्थाने कळंब तालुका आणि परिसरातील शेतकरी बांधवांना उपयुक्त असंच आहे. धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणाच्या निवडणुकीत आता उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा मंगळवार आहे, शेवटचा एकच दिवस राहिलेला आहे. मग सर्व मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरणाऱ्याची संख्या मोठी आहे, त्यामुळं सर्वत्रच अधिकृत पक्षाचे उमेदवार यांच्याबरोबर बंडखोरांची पण संख्या जास्त राहणार आहे. त्यामुळं याचा ताप अधिकृत उमेदवारी म्हणून लढणाऱ्या उमेदवारांना होणार आहे, त्याचबरोबर त्या पक्षाच्या पक्षप्रमुखांना पण होणार आहे. त्यामुळं उद्याचा रविवार आणि प्रजासत्ताक दिनाचे सोमवार हे 2 दिवस ह्या ज्यांनी उमेदवारी अर्ज तसाच ठेवला आहे त्यांची मनधरणी करण्यात सर्व पक्षांच्या नेते मंडळीचा वेळ जाणार नक्की आहे. साधारणतः प्रत्येक जिल्हा परिषद गटात जिल्ह्यात सरासरी 12 ते 13 उमेदवार सध्या आहेत आणि कुणी किती प्रयत्न केले तरी 8च्या कमी कुठंच उमेदवार राहणार नाही ही स्थिती आहे. तीच गत पंचायत समिती गणात पण आहे. बघूया आता ह्या सर्वांना थांबवण्यात, उमेदवारी मागं घेण्यात पक्षप्रमुखांना किती यश येते काय हे आपणाला मंगळवारी दुपारी 3 नंतरच कळेल. आज आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.